दिनांक 7/3/24 रोजी जांभळूण नावजी येथील मातंग समाजाची मुलगी तिचं अपहरण करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही सर्व मातंग समाजाचे विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आज वाशिम येथील SP साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहे। गेली 3 वर्षापासून एक मातंग समाजाची मुलगी असल्यामुळे पोलीस यंत्रणा विशेष लक्ष देऊन नाही राहिली व कुठलीही त्यांनी चौकशी केली नाही। त्याकरता आम्हाला दुःख आहे आणि अशा प्रशासनाला आम्ही निषेध करतो। कारण आज ती मुलगी अगर एखाद्या दुसऱ्या समाजाची असती, एखाद्या OBC समाजाची असती, सर्व पोलीस यंत्रणा त्या आरोपीला पकडण्याकरिता जीवाचं रान केलं असतं। परंतु ही मागासवर्गीय गरीब मुलगी असल्यामुळे, तिचे आईवडील गरीब असल्यामुळे तिला न्याय देण्यास हा प्रशासन असमर्थ ठरला आहे। त्याकरिता आम्ही सर्व लवचिक शक्ती सेना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं या शासनाचा आणि अशा प्रशासकीय यंत्रणेचा जाहीर निषेध करतो व येणाऱ्या काळात आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आम्ही त्या आरोपीचा छडा लावतो आणि चौकशी करून त्याला अटक करतो। तर 8 दिवसाच्या अंदर अगर शासनाने पोलीस यंत्रणेनं आरोपीची चौकशी करून त्याला अटक केली नाही तर आम्ही पुन्हा 8 दिवसांनी SP साहेबांना भेटू आणि ह्यानंतर मातंग समाज वाशिम जिल्ह्यामध्ये काय करेल हे ते सर्व शासन त्यांच्यावर जबाबदार राहील। आज मातंग समाज हा शांतप्रिय समाज असल्यामुळे हा प्रशासन किंवा शासन आमची दशा करत आहे। आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर त्याची दखल घेत नाही। म्हणून आम्ही हा मातंग समाज येणाऱ्या काळात आक्रमण होऊन वाशिम जिल्हा कार्यालय व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा आणू आणि त्यांना न्याय मागू। एवढेच मी बोलतो। जय लवजी, जय अण्णाभाऊ। एकच सोबत देणार आहे। सर्वांना जय लवजी, जय भीम, जय संविधान। 7/3/2024 रोजी जांभळूण नावजी येथील एक मातंग समाजाची मुलगी जी 15 वर्षीय आहे, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे काही समाजकंटकांनी तिचे शाळेतून अपहरण केलेले आहे। ही मुलगी 10वीत आहे। 10वीतली मुलगी पेपर द्यायला गेली आणि पेपर दिला झाल्यावर तिचं अपहरण करण्यात आलेलं आहे। अशा या 15 वर्षीय मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीला अपहरण करण्यात आलेलं आहे। तरी ज्या समाजकंटकांनी या मुलीचं अपहरण केलेलं आहे त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व समाज बांधवातर्फे करतो। त्याचसोबत तिचं आपण जेव्हा ताबा घेतल्याच्या नंतर सुद्धा त्यावर कलम वाढवावे, 376चा कलम वाढवावा अशा प्रकारचं मागणी आम्ही या व्हिडिओमार्फत करत आहे। वाशिमचे जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत जगदीश बांगर साहेब यांना आम्ही या अगोदर पण भेटलेलो आहे। मी त्यांना भेटलेलो आहे तर ते म्हणतात तपासच चालू आहे आणि काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कळवावे। म्हणजे आज आम्ही पोलिसांचं काम करावं का? आमचं कुटुंब आज रस्त्यावर आलेलं आहे आणि अशा रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी बांगर साहेब म्हणतात की तुम्ही आम्हाला मदत करा। अशा प्रकारचं वक्तव्य ठाणेदार साहेबाला शोभत नाही। तरी बांगर साहेबांनी प्रयत्न करावा आणि मातंग समाजाच्या या आमच्या लेकबाळीला त्वरित त्या पालकाच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या व्हिडिओमार्फत करतो। आणि आज आम्ही SP साहेबांना सुद्धा भेटायला आलेलो आहे। SP साहेबांनी सुद्धा 10 दिवसात आम्ही मुलीचा ताबा तुमच्या ताब्यात मिळवू अशा